नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारत सरकार एसएसबी विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22/5/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, सॅलरी या ठिकाणी किती असणार आहे, शैक्षणिक अर्थ किती असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारत सरकार गृह मंत्रालय डायरेक्टरेट जनरल ऑफ सशस्त्र सीमा बल यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डायरेक्टर इन्स्पेक्टर जनरल या पदासाठी तुम्हाला 1,31,100 ते 2,16,600 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकूण या ठिकाणी 3 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। डेप्युटेशनवरती ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी सिव्हिल वर्क्समध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बॅचलर डिग्री तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कमांडंट इंजिनियर या पदासाठी। लेवल 13 नुसार तुम्हाला 1,23,100 ते 2,15,900 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। ही वॅकन्सी देखील डेप्युटेशनवरती या ठिकाणी निघालेली आहे। 5 वर्षापर्यंतचा रेग्युलर सर्व्हिस एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बॅचलर डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 10 वर्षाचा सिव्हिल वर्क्सचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।